कर्जमाफीच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात सविस्तर नवीन अपडेट आलेले आहेत आणि त्या नवीन अपडेट काय आहेत, किती लोकांच्या केवायसी झालेल्या आहेत आतापर्यंत, त्यानंतर किती लोक जे आहेत पात्र ठरलेले आहेत पहिल्या यादीमध्ये, त्यानंतर किती एकूण लाभार्थी जे आहेत कोल्हापूर जिल्ह्यामधून पात्र ठरणार आहेत वगैरे वगैरे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्या या चॅनलवर टप्प्याटप्प्याने तुम्हाला संपूर्ण कर्जमाफीच्या संदर्भात व इतर शेतीच्या संदर्भात, इतर योजनांच्या संदर्भात सविस्तर फॉलोअप घेऊन माहिती दिली जाते। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे जे काही माहिती दिल्या जातात तर अफवा अशा उठवणाऱ्या माहिती दिल्या जात नाहीत। ज्या काही माहिती असतात त्या अगदी प्रामाणिकपणे असतात आणि तुम्हाला अप टू डेट ज्या माहिती मिळाव्यात तर त्यासाठी पण प्रयत्न केला जातो। बघा, कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। या जिल्ह्याची जी आहे बघा, सर्व जेवढे बी काही अपडेट माहिती आहेत आणि स्वतः या माहितीचा स्रोत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती सांगतो आहे, बरोबर, म्हणजे मनाने दिलेली माहिती नाही सांगावलं, माझ्या जिल्हाधिकाऱ्याची माहिती सांगायलो आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। इथून पुढे आपण प्रत्येक जिल्ह्याच्या संदर्भात बघा कर्जमाफीची जी आहेत जिल्ह्यानुसार जे आहेत अपडेट पण घेणार आहोत, त्यामुळे कोणी चिंता करू नका। आता यामध्ये वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळे प्रश्न असू शकतात, तर तेच प्रश्न इथून पुढे एका व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची माहिती पाहूयात। एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती लाख किंवा किती हजार शेतकऱ्यांना जे आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर उत्तर आहे 42,552 शेतकऱ्यांना जे आहे या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणजे यांचं जे कर्ज असणार आहे ते 2 लाखाच्या आतलं आहे आणि 2 लाखाच्या आतलं कर्ज असेल, तुमच्या पोर्टलवर कोणतीही रक्कम दाखवत असेल, स्वतः कृषी मंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे, सहकार आयुक्तांनी पण सांगितलेलं आहे, ते हेअरकट बँकाचा आणि सरकारचा तो थोडासा प्रॉब्लेम आहे, तुमचा त्याच्यात काय रोल नाही, तर तुम्हाला ते कर्ज माफ होणार आहे, थकीत कर्ज, त्यामुळे कोणी चिंता करायची नाही। आणि त्याच्यामध्ये पण कर्ज प्लस मुद्दल अशी दोन्ही मी रक्कम बोलतो आहे, बरोबर। तर एकूण किती म्हणजे सोबत तुमचे काही प्रश्न असतात ते पण घेत राहतो मी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 42,552 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा 2 लाखापेक्षा आत असणाऱ्यांचं कर्ज नील होणार आहे, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 27,110 शेतकऱ्यांचे नावे जे आहेत पहिल्या यादीत आलेले आहेत, पहिल्या यादीत। आता याच्यामध्ये पण तुम्ही म्हणाल की मग पहिल्या यादीत नाव आले, पण त्यांच्यापैकी काही लाभार्थ्यांचं पोर्टलवर वेगळी माहिती असेल किंवा काही वेगवेगळ्या कारणामुळे जे काही केवायसी करू शकले नसतील, मग आतापर्यंत किती लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तर ती पण माहिती सांगतो बघा। जिल्ह्यामध्ये एकूण जर आपण पाहिलं म्हणजे प्रोत्साहन अनुदान किती लोकांना मिळणार आहे त्याच्याबद्दल मोठी संख्या आहे बघा। प्रोत्साहनाची जर संख्या पाहिली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर 2,26,112 शेतकऱ्यांना जे आहे 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आहे। खरं तर 50,000 रुपये प्रोत्साहन पुरेसं नाही, या संदर्भात पण वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपण आवाज उठवणार आहोत, कारण की प्रोत्साहन अनुदान हे वाढलं पाहिजे। अजून प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या लागणं बाकी आहेत, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2,26,112 शेतकरी आहेत ज्याला सध्याच्या अपडेटनुसार 50,000 रुपये मिळणार आहेत। आता केवायसीच्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भातली अपडेट आपण पाहूयात। ई केवायसी म्हणजे जी आपण आधार ऑथेंटिकेशन करतो आहे आपले सेवा केंद्रावर जाऊन, तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काही आधार असतं तर त्याला तुम्हाला बायोमेट्रिक आहे सध्या, आता ते म्हणजे फिंगरप्रिंट न देऊन तुम्हाला फिंगर देऊन ते हे करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये पण समजा एखाद्या लाभार्थ्याला जर समजा झालंच नाही, समजा एखाद्या लाभार्थ्याला जाता येत नसेल किंवा काही अडचण असेल, तर स्वतः सहकार आयुक्तांनी सांगितलं की आम्ही जर काय अशा काही केसेस आले तर मग पुढे काही अपडेट देऊ। काही असे पण असू शकतात बघा की ते केवायसी करण्याचा प्रयत्न करतात, पण मात्र त्यांना बोटाच्या ठशामुळे वगैरे तर ते केवायसी होत नाही, तर फिजिकल व्हेरिफिकेशननं पण केवायसी होऊ शकते, त्या संदर्भात पण मी सविस्तर तुम्हाला बोलेल। पण सध्या ज्यांची होत आहे त्यांनी करा। आता राहिला मुद्दा बघा, किती शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे, 14,975 बघा, खूप कमी बरं का, म्हणजे 50% शेतकऱ्यांनी केवायसी केली। एकूण जेवढे यादीत नावं आलेत तेवढ्यापैकी बघा 14,000 जवळजवळ आकडा सांगायला 14,975 शेतकऱ्यांनीच केवायसी आतापर्यंत केलेली आहे पहिल्या यादीमध्ये। आणि एकूण जर पहिल्या यादीमध्ये शेतकरी जर पाहिले तर 12,135 शेतकऱ्यांची अद्याप पण केवायसी केलेली नाही, त्यांची केवायसी बाकी आहे। अजून काही शेतकऱ्यांचे नावच यायचे बाकी आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। तर ही जी अपडेट होती ही कोल्हापूर जिल्ह्यामधली होती। या अपडेटच्या संदर्भात तुम्हाला जर आणखी काही सविस्तर तुमचा काही प्रश्न असेल किंवा तुमची काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, धन्यवाद।